सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींचं मी रामेतीच्या वतीने स्वागत करतो. आजपासून आपण 2 दिवस भाजीपाला आणि फुले यांचं उत्पादन तंत्रज्ञानाविषयी आणि त्याच्यातील ज्या काही संधी आहेत मार्केटिंग आणि त्याचं अर्थशास्त्र या संदर्भातील आपले 4 सत्रांमध्ये 2 दिवस आपण प्रशिक्षण घेणार आहोत. तर आज आपण बघत आहे की आपल्याला व्हॅल्यू ऍडेड जे क्रॉप्स आहेत जसं व्हेजिटेबल्स म्हणजे फ्लोरिकल्चर झालं किंवा आपण फळ पिकं झालं याकरता चांगला रिस्पॉन्स शेतकऱ्यांकडून मिळत आहे. काही भागामध्ये पॉलिओ शेडणे फार चांगल्या पद्धतीने निर्माण होत आहे आणि आपल्या ज्या योजना आहेत MIDH झाल्या किंवा पोखरा मधून झालं किंवा RQI मधून झालं तर आपण या बाबींचा लाभ देत आहे. दोन्ही पद्धतीने आपल्या इथे लागवड होत आहे. एकतर ओपन हाऊसही आहे म्हणजे ओपन कल्टिव्हेशनही आहे आणि एक प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन पण आहे. तर या बाबीच्या अनुषंगाने आपल्याला त्या संदर्भातील माहिती मिळावी, त्या संदर्भातील आपली उजळणी व्हावी किंवा आपले काही प्रश्न शंका अडचणी असतील तर त्याची सोडवणूक व्हावी म्हणून आपण हे प्रशिक्षण 2 दिवसीय प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर आज आपल्याला प्रथम सत्रात मार्गदर्शन करण्याकरता श्री संदीप बाबर सर आपल्याला उपस्थित आहेत. या ठिकाणी सरांचं जे हे एक्सपिरियन्स आहे या संदर्भातील 10 वर्षाचा सरांचा एक्सपिरियन्स आहे आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती जे आहे या ठिकाणी व्हेजिटेबलचं सेंटर फॉर एक्सलन्स आहे. त्या ठिकाणी सरांनी फार चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांचे आणि जे राज्यातून किंवा देशातून प्रशिक्षणार्थी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं आहे. आपण आपल्यापैकी कुणी जर का बारामतीला व्हिजिट केली असेल तर तुम्हाला लक्षात येईल की फार किती मोठ्या प्रमाणात हायटेक ऍग्रिकल्चर त्या ठिकाणी बारामती KVK अडॉप्ट करत आहे आणि त्या संदर्भातून शेतकऱ्यांना पण त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. तर सरांनी त्या ठिकाणी पण 8 वर्ष काम केलेलं आहे आणि असा एक्सपिरियन्स आणि प्रॅक्टिकल अनुभव असणारा व्याख्याता आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे. तर मी सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने आणि रामेतीच्या वतीने सरांचे हार्दिक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सरांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. माझं प्रेझेंटेशन दिसतंय तुम्हाला? येस सर दिसतंय. प्लांट फिजिओलॉजी असेल एक पहिली स्लाइड दिसते. सर आपल्या इंट्रोडक्शनची फर्स्ट स्लाइड आहे. आपण प्लीज सेकंड स्लाइड वर जर हा सर मी आलोय सर दुसऱ्या स्लाइड वर. दिसतंय का आता? सेकंड स्लाइड नाहीये सर, मूव्ह नाही झालेली आहे. मूव्ह नाही झालेली का? आता दिसत असेल. थर्ड वर आलो सर, तो थोडासा लॅग असेल सर बहुतेक. सेकंड स्लाइड वर जर का आपण गेलं आता थर्ड वर आलोय आपण. नाही मी इथूनच स्टार्ट करतोय. इंट्रोडक्शन मध्ये काही वेळ घालवत नाही. तुम्ही सांगितलं इंट्रोडक्शन. ओके मी जस्ट स्टार्ट करण्याच्या अगोदर सांगतो मी मागच्या 10 वर्षापासून प्रोटेक्टेडलाच काम करतोय. माझा स्वतःचा नर्सरीचा व्यवसाय आहे. इतर बरेच कोठारीची ड्रिपची एजन्सी आहे. मी ग्रीन हाऊस साठी ग्रीनस्पॅन ॲग्रीटेक या ठिकाणी कन्सल्टिंग पण करतो. जी कंपनी इथं ग्रीन हाऊस मटेरियल बनवते आणि युरोप आणि 15-16 देशामध्ये विकत असते. इंडियामध्ये त्यांचं काम चालू करायचंय. आपल्याला काय आपल्याला या प्रोटेक्टेड मध्ये जरा शिरायचं असेल तर आपल्याला मला वाटतं सर सगळा स्टाफ आपला ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि त्या रिलेटेडच आहेत ना? येस सर आपला डिपार्टमेंटल स्टाफ आहे सर. ओके बघा मी असं म्हणणार नाही की हे फिजिओलॉजी जी आहे ती आपण पाठीमागं पण शिकलोय आणि आज मी तुम्हाला जे सांगण्यामागं माझा उद्देश आहे की तुम्ही ओपन कल्टिव्हेशन मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मदत करताय, प्रोटेक्टेड मध्ये पण मदत करताय. सर 1 मिनिट सर आपण F5 कराल का सर? स्क्रीन पुढे म्हणजे फुल स्क्रीन येऊन जाईल म्हणजे व्हिजिबल होईल स्क्रीन म्हणजे चांगल्या पद्धतीने. ओके आता येते का? नाही सर स्टील मला काय करावं लागेल? कीबोर्ड वरून आपण F5 करा सर. F5 प्रेस. खाली जर टूल बार मध्ये जर खालच्या याच्यावर जर का बोला आयकॉन्स मध्ये जर का गेले तर तिथे फुल स्क्रीनचं जो आहे ना सर तिथे फुल स्क्रीनच आहे माझ्याकडून. आय डोंट नो काहीतरी प्रॉब्लेम. सर आपण शेअर करता तोपर्यंत स्क्रीन म्हणजे PPT सध्या राहू देऊ रनिंग मध्ये. आम्ही इकडनं शेअर करून घेऊ. दिसते का आता?
फुल नाही दिसत आहे सर. तुम्हाला मी कशी शेअर करू शकतो? प्रेझेंटेशन आहे. सर आपण व्हॉट्सअप वर पण करू शकता किंवा मेल आयडी मी सेंड करतो सर आपल्याला. ठीक आहे, कारण हे जाणार. मी इथून करतो, तुम्हाला काय अडचण म्हणजे दिसतच नाही का अजिबात? नाही दिसत आहे, तुम्ही कॅरी ऑन करू शकता. दिसत ठीक, झूम केलं तर चालेल, कॅरी ऑन करू शकतो. चालेल. बघा, प्रोटेक्टेड मध्ये महत्वाचं काय आहे की ज्या वेळेला आपल्याला प्लांट फिजिओलॉजी माहित असते त्यावेळेला ग्रीन हाऊस क्लायमेट, ऍक्च्युली ग्रीन हाऊस काय आहे किंवा शेडनेट कन्सेप्ट काय आहे आणि हा कसा यूज करायचा, तर हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. आता बघा, कुठल्याही झाडाला जर आपण फिजिओलॉजिकली बघितलं तर त्याचे काय पार्ट्स आपण कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये त्याचा टॉप असेल, म्हणजे त्याचा हेड असेल. आपण ज्या वेळेला एखाद्याच्या प्लॉटमध्ये जातो, ओपन कल्टिव्हेशन असो किंवा प्रोटेक्टेड असो, आपण काय बघतो तर झाडाच्या वरती त्याची ग्रोथ कशी आहे, वरचा शेंडा चालू आहे का, म्हणजे वाढ चालू आहे का. मे बी त्या ठिकाणी किडीनी प्लॉट खाल्ला असेल तर वरती शेंड्यामध्ये रस शोषक किडीमुळे ते खराब झालेलं असेल किंवा पानं व्यवस्थित नसतील, तर आपण काय समजतो की ह्याचं भविष्य म्हणजे हा प्लॉट जास्त दिवस चालणार नाही. त्यानंतर त्याची पानं म्हणजे काय आहे तर ऍक्च्युली अन्न बनवण्याची फॅक्टरी आहे त्याची. त्यानंतर पाईपलाईनचा जो पार्ट असतो तो म्हणजे स्टेम त्याचा झाला, लॉजिस्टिक. मुळं म्हणजे काय आहे की पिकाला पाणी आणि जे अन्नद्रव्य देणार आहे त्याचं फिडिंगचं काम हे मुळं करतात. फ्रुट्स ट्युबर्स म्हणजे तुमचं फळं फुलं जे काय असेल तर ते पिकामधून घेत असतं, पिकाला रिटर्न काहीच देत नसतं. आता आपण त्या कंपोजिशन मध्ये बघू, म्हणजे पिकाच्या कंपोजिशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण जे प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये त्या पिकामध्ये 87% पाणी आणि 13% ड्राय मॅटर असतं. त्या ड्राय मॅटर मध्ये सुद्धा जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं तर तुम्हाला 43% ऑक्सिजन, कार्बन 37%, मिनरल्स 15% आणि हायड्रोजन 5%. आता ह्या 15% मिनरलसाठी आपल्याला पुढे जाऊन बघायचंय की त्याच्यामध्ये मग आपण कृषी विभागाकडून किंवा विद्यापीठाकडून कधी आपल्याला प्रश्न पडलाय का की NPK चा रेशो जो दिला जातो त्याच्यामध्ये पोटॅशियम जास्त का असतं, नत्र त्यानंतर 2 नंबरला का असतं किंवा फॉस्फरस कमी का असतो, हा कुठल्याही पिकाच्या खत व्यवस्थापनामधला रेशो तो तेवढाच का असतो, तो कधी पोटॅश कमी आणि फॉस्फरस जास्त असा का नसतो. तर टेक्निकली ज्या वेळेला तुम्ही त्याचं ड्राय मॅटरचं अनालिसिस कराल तर त्या पिकामध्ये तुम्हाला 46% पोटॅश मिळेल, N 20% मिळेल, कॅल्शियम 21% मिळेल, सोडियम 1% क्लोराईड, म्हणजे त्याचं पर्सेंटेज ठरलेलं आहे आणि त्यानुसारच बेसल डोसेस किंवा खत व्यवस्थापनामध्ये त्याचं कंपोजिशन केलं जातं. सेम तसंच मायक्रोन्यूट्रिएंटच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की अगदी मायक्रोन्यूट्रिएंटचं रिक्वायरमेंट किती आहे, 0.01%. त्याच्यामध्ये फेरसच जास्त मिळेल तुम्हाला, मॅंगनीज जास्त मिळेल, झिंक त्यानंतर मिळेल, बोरॉन मिळेल, कॉपर आणि मॉलिब्डेनम. आपल्याकडं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटनी कॉम्बी 2 नावाचं चिलेटेड मधलं मायक्रोन्यूट्रिएंट स्प्रेइंगसाठी रिकमेंडेशन केलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला 2.5% फेरस मिळेल, 1% मॅंगनीज मिळेल. असं जे कंपोजिशन आहे ते का आहे तर त्या पिकाच्या गरजेनुसार मातीमधली सिच्युएशन, महाराष्ट्राच्या सॉइल सबस्ट्रेट मध्ये असणाऱ्या मायक्रोन्यूट्रिएंटची लेवल ह्यानुसार ते कंपोजिशन स्टेट गव्हर्नमेंटने रिकमेंड केले, म्हणजे सायंटिस्ट लॉबीने रिकमेंड केले. हे आपल्याला माहित असायला पाहिजे की 2.5%च फेरस का द्यायचा, कारण पिकामध्ये फेरसची रिक्वायरमेंट मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये सगळ्यात जास्त आहे. आता ऍक्च्युअल फोटोसिंथेसिस काय आहे, म्हणजे आम्ही ग्रीन हाऊस असो किंवा ओपन कल्टिव्हेशन असो तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे पीक स्वतःचं अन्न, म्हणजे हरित वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ह्या दोन्ही आणि तुमचं जमिनीमधून तुम्ही पाण्याबरोबर, कारण युनिव्हर्सल डायल्युशन म्हणून पाणी बघतो, पिकाला पाण्याची गरज असते, इव्हॅपोरेशन पानामधून होत असतं, तर त्याच्यासाठी आपण पाणी देतो आणि त्याच्या माध्यमातून आपण खतं देत असतो, तर त्याला आपण इरिगेशन किंवा फर्टिगेशन पर्टिक्युलरली म्हटलं जातं. तर सूर्यप्रकाशाच्या मदतीनं हवेतला कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि अन्नद्रव्य याच्यामधून पीक स्वतःचं अन्न तयार करत असतं. त्याला आपण कार्बोहायड्रेट, शुगर्स
म्हणजे जे काय आहे ते आपण बोलत असतो, आणि ऑक्सिजन रिलीज करत असतं. तर आपल्याकडे बघा की ग्रीन हाऊस कन्सेप्ट आला दोन गोष्टीसाठी, म्हणजे आपण काय करतो की 100% ग्रीन हाऊस किंवा शेडनेट करण्यामागे आपला उद्देश काय असतो की आपण एक फेवरेबल कंडिशन्स, फेवरेबल एन्व्हायरमेंट त्या पिकासाठी उपलब्ध करून देत असतो. आणि ते एन्व्हायरमेंट उपलब्ध केल्यानंतर म्हणजे काय काय आपण त्याच्यामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो, तर लाईट, टेम्परेचर, CO2 ह्याचं जर बघितलं तर हे कंट्रोल करण्यासाठी आपण ग्रीन हाऊस किंवा शेडनेटचा वापर करतो. आता मला सांगा की आपण अमरावती, रामेतीमधून हे सगळं प्रसारित करतोय. आज आपल्याकडं ग्रीन हाऊस जर एखाद्या शेतकऱ्यांनी बांधला असेल तर त्याच्या ग्रीन हाऊस मध्ये गेल्यानंतर आम्हाला दुपारच्या सत्रामध्ये किंवा अगदी सकाळी 10 वाजता बाहेर खूप चांगलं वाटतं आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एवढं टेम्परेचरचं फिलिंग जाणवतं. ऍक्च्युली ह्युमिडिटी असेल पण टेम्परेचर सुद्धा जास्त असतं. तर आयडियल ग्रीन हाऊस, आयडियल नेट हाऊस हे काय असतं, तर ते आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला कोणकोणते गोष्टीसाठी कंट्रोल करण्यासाठी आपण ग्रीन हाऊस किंवा शेडनेट टेक्नॉलॉजी घेऊन आलो आणि त्याच्याबरोबरची फिजिओलॉजी हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आता बघा, आपण सूर्यप्रकाश कंट्रोल करण्यासाठी आपण ग्रीन हाऊस बनवतो. ओके, आपल्याला माहित पाहिजे की पृथ्वी तलावरती सूर्यप्रकाश नक्की येतो किती, त्यातले कोणता स्पेक्ट्रम हा कुठला लाईट, कुठला विजिबल लाईट पिकांच्या फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वापरला जातो. मग पृथ्वी तलावर 300 ते 3000 नॅनोमीटर वेव्हलेंथ, 300 ते 3000 नॅनोमीटर वेव्हलेंथचा सूर्यप्रकाश येत असतो. त्याच्यामध्ये विजिबल लाईट जो म्हणतो आपण, जिथं त्या सूर्यप्रकाशाचा वापर करून पिकं अन्न तयार करतात, असा एक स्पेक्ट्रम आहे, त्याला 400 ते 700 नॅनोमीटरचा स्पेक्ट्रम म्हणतात. त्याच्यामध्ये कलर कोणते आहेत, म्हणजे ब्ल्यू, व्हायलेट, येलो, रेड असे ते कलर स्पेक्ट्रम येतो. ती फक्त पिकं बघू शकतात. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की उद्या भारतामध्ये टेक्नॉलॉजी आली की नाही, आर्टिफिशियल लाईट लावून युरोपमध्ये शेती केली जाते, कारण लाईट ऑलमोस्ट तिथं खूप कमी आहे. पण एखाद्याला वाटलं की भारतामध्ये नाही, मला फोटो पिरियड एक्सटेंड करायचं, मला लाईट वाढवून मला उत्पादन अधिकचं घ्यायचंय, तर तो सोडियम वेपर लाईट्स मध्ये कोणते कलर घेऊ शकतो, तर त्यासाठी हे मी तुम्हाला दाखवतोय. आता आपल्याकडं लोक कशात लाईटचा वापर करतात, म्हणजे मोजतात कशामध्ये, तर लक्स मीटर मध्ये मोजतात. जगामध्ये तो वॅट पर स्क्वेअर मीटर मध्ये मोजला जातो, त्याचे एनर्जीज कन्व्हर्जन केलं जातं आणि त्या एनर्जी बेसिसवरती त्या पिकावरती काम केलं जातं. मग सपोज आपल्याकडं लक्स मध्ये आपण मोजतोय, तर चांगल्या पिकाच्या वाढीसाठी मग ते म्हणजे अगदी चांगली लाईट म्हणलं तर एक 60,000 लक्स लाईट इंटेन्सिटीचा गरज त्या पिकामध्ये असते. पण आपल्याकडे स्टेबल लाईट नाहीये. आपल्याकडे सूर्यप्रकाश सकाळी उगवला तर जनरली जो लाईट येतो तो खूप चांगला, म्हणजे कमी तीव्रतेचा सूर्यप्रकाश असतो. तुम्ही तसंच 11-12 नंतर जसं 3-4 वाजेपर्यंत बघितलं तर सूर्यप्रकाशाची इंटेन्सिटी खूप हाय असते, अति तीव्र सूर्यप्रकाश असतो. आणि हा सूर्यप्रकाश काय करतो, म्हणजे पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की याच्यामुळे काय होतं. आता तुम्हाला एक जस्ट उदाहरण देतो मी. बघा, उन्हाळ्यामध्ये 10-11 वाजता तुम्ही ओपनच्या शेतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जाणवतं की पिकं सुकलेली दिसतात तुम्हाला, आणि 5-6 नंतर तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला तरतरीत परत पानं त्याची सरळ दिसतात. मग याच्यामध्ये नक्की होतं काय, तर आपण म्हणतो ही नॅचरल प्रोसेस आहे, उन्हाळा तीव्र आहे किंवा हे असल्यामुळे होतं. पण याच्यामध्ये पानामध्ये जो पर्णरंध्राचा भाग असतो, जो 1% स्टोमाटाचा भाग असतो, तर ते 1% स्टोमाटाच्या भागामध्ये अन्न तयार करायची प्रोसेस चालू होते आणि पिकामध्ये प्रकाश इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणजे पाणी बाहेर सोडण्याचं आणि स्वतःला थंड करण्याचं मेकॅनिझम पण तिथंच चालू असतं. ज्या वेळेला सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते त्यावेळेला पीक काय करतं, तर फक्त इव्हॅपोरेशनचा रेट वाढवतं, त्याला स्वतःला जगायचंय आणि
अन्न तयार करायची प्रोसेस बंद करतं. ही प्रोसेस जवळपास 4 वाजेपर्यंत बंद असते. आता आपल्याकडे सूर्यप्रकाश किती तास आहे, तर सकाळी 6 वाजता सूर्य उगवतो आणि संध्याकाळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मावळतो. मग आपण काय म्हणलं पाहिजे, की 12 तास माझ्याकडे सूर्यप्रकाश आहे, याचा जास्तीत जास्त वापर करून मी पिकाचं उत्पादन वाढ करू शकतो. यासाठी तर मी ग्रीन हाऊस बनवलं, मी याच्यासाठी तर शेडनेट बनवलं. मग होतं काय, की पॉलीहाऊस मध्ये किंवा शेडनेट मध्ये सुद्धा याच गोष्टी घडतात. एवढं हाय टेम्परेचर तयार होतं आणि इव्हॅपोरेशन रेट खूप फास्ट वाढतो आणि पीक स्वतःला जगवण्याचा पहिला प्रयत्न करतं आणि मग अन्न तयार करण्याचा प्रयत्न करतं. पिकाला पाणी सोडलं नाही तर पिकामधून पाणी जर गेलं नाही तर पीक अशा कंडिशनला येईल की ते सुकून मरण्याच्या अवस्थेत येणार. बऱ्याच वेळेला पिकाची पानं मुडपतात का, तर स्टोमाटा क्लोज होतो आणि पिकं इव्हॅपोरेशन रेट वाढल्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी पानं मुडपतात. या केसमध्ये कुठेही फोटोसिंथेसिस होत नाही, अन्न तयार करायची प्रोसेस होत नाही. म्हणून आपल्याला फेवरेबल कंडिशन्स बनवून द्यायच्यात पिकाला. आता शेडनेटच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. तुम्ही जर शेडनेट मध्ये प्रकार बघितले ना, तर शेडनेट मध्ये 3 प्रकार येतात. म्हणजे एक रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन आणि ऍब्सॉर्प्शन. रिफ्लेक्शन म्हणजे ज्या वेळेला शेडनेट शेतकरी वापरत असतात त्याच्यावरती जो सूर्यप्रकाश पडतो तो बराचसा काही रिफ्लेक्ट होतो. म्हणजे कलर वाईज त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन आहे. रेड समजा आता ब्लॅक वापरतात तर ब्लॅक ऍब्सॉर्ब करेल, व्हाईट रिफ्लेक्ट करेल. तर जेवढं कलर डार्क म्हणजे गडद कलर असेल तो लाईट खेचून घेईल. ट्रान्समिशन म्हणजे त्याच्यामधून त्या शेडनेट मधून जे रेज पास होतात त्याला ट्रान्समिशन म्हणतो. आणि ऍब्सॉर्प्शन म्हणजे मी मगाशी सांगितलं की बरेचसे कलर तो सूर्यप्रकाश खेचून घेतात, ऍब्सॉर्ब करतात. तर आपल्याला किती पर्सेंटचं शेडनेट रिकमेंड केलं पाहिजे, तर हे ऍक्च्युली त्या मटेरियलची क्वालिटी, त्याची मटेरियल समजा टेप नेट आहे, मोनो नेट आहे, नायलॉन मटेरियल आहे, कुठलं मटेरियल आहे, प्लस त्याच्यामधले वेविंग्स किती आहेत, म्हणजे पर्सेंटेज किती आहे, तर याच्यावरती ठरवलं पाहिजे. आपल्याकडचं क्लायमेट हे थंडीमधलं क्लायमेट हे खूप चांगलं असतं. परंतु उन्हाळ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आज शेडनेट टेक्नॉलॉजीचे मराठवाड्यामध्ये उभे राहिलेले आहेत, की फक्त सिंगल नेटचा वापर करून 50%चा आतमध्ये परत शेतकरी शिमला सारखं हाय प्रॉफिटेबल पीक घेण्याचा प्रयत्न करतात आणि उन्हाळ्यामधलं जी लाईट इंटेन्सिटी आहे ती 50% शेडनेटनी कुठेही कंट्रोल करता येत नाही आणि बऱ्याचशा वेळेला एप्रिल मे मधल्या लागवडी फेल जातात. तर हे असं न होता त्याच्यामध्ये प्रॉपर सोल्युशन काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्याच्यासाठी मी तुमच्या समोर शेडनेट टेक्नॉलॉजी किंवा पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी मधली फिजिओलॉजी उभी करतोय. आता आपण जर बघितलं तर दुसरा पार्ट येतो की CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला सर्वांना माहित असेल की अँबिएंट क्लायमेट मध्ये 300 ppm 350 ppm चा CO2 ची रेंज आहे. ओके. जगामध्ये बऱ्याच ठिकाणी संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या वेळेला ती 350 ची लेवल 700 पर्यंत गेली तर 25% प्रोडक्शन मध्ये. सर स्लाइड तीच आहे आपली. ओके. आता आली. बघा CO2 मध्ये काय होतं की 350 700 केला तर 25% प्रोडक्शन वाढतं. 350 250 झाला तर 25% प्रोडक्शन लेस होतं. बघा मी काय म्हणतोय, 350 450 केला तर 12%. हा माझा रिसर्च नाहीये, हा वर्ल्ड वाईड झालेला रिसर्च आहे. तुम्ही जर VHL किंवा वॅगेनिंगन युनिव्हर्सिटीचा रिसर्च पेपर काढला तर ह्याच्यामध्ये हे सगळं क्लिअर कट दिलेलं आहे. मग युरोपियन कंट्रीज मध्ये CO2 आर्टिफिशियली सोडतात कारण क्लोज ग्रीन हाऊस मध्ये काम करतात, कम्प्लीट बंद ग्रीन हाऊस असतात. आपल्याकडं नॅचरली व्हेंटिलेटेड ग्रीन हाऊस किंवा शेडनेट, तुम्ही जर शेडनेट किंवा पॉलीहाऊस मध्ये दोन्हीकडं एका वेळेला एका क्रॉप मध्ये जर तुम्ही गेला असेल तर तुम्हाला शेडनेट मध्ये प्रोडक्शन जास्त मिळेल आणि नंबर ऑफ सेटिंग्स म्हणजे फळांची संख्या जास्त दिसते. पॉलीहाऊस मध्ये फळांची संख्या उन्हाळ्यामध्ये कमी दिसते किंवा इतर कोणत्याही सीझन मध्ये. हे का होतं तर मी तुम्हाला सांगतो. नॉर्मली आपल्याकडं ग्रीन हाऊस का बनवतात लोक, तर मी असं सांगतो की
संध्याकाळी पिकांनी सोडलेला CO2 हा ग्रीन हाऊस मध्ये स्टोअर केला जातो, कारण तो जड असतो, खालच्या लेवलला राहतो, मला मान्य आहे. सकाळच्या प्रहारामध्ये पिकाला CO2 ची गरज असते. ज्या वेळेला सूर्य उगवेल आणि फोटोसिंथेसिस क्रिया चालू होते, तर त्या ठिकाणी तो असलेला CO2 पिकं वापरात घेतात आणि अन्न तयार करण्याची प्रोसेस चालू करतात. ओके, मला मान्य आहे. 9-10 वाजेपर्यंत तिथं असणारा समजा 500, 700, 800 ppm चा CO2 पिकांनी खाल्ल्यानंतर तिथली लेवल ड्रॉप होते. हा रिसर्च आपण केलेला आहे. मी जे तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी घडतात. त्यावेळेला आम्ही CO2 ची लेवल चेक केली होती डे टाइमची. त्यावेळेला एक खूपच धक्कादायक वास्तव समोर आलं की 350 ppm ची लेवल ही 260-270 वरती येत राहिली दिवसभर. हे का होतं तर जो बाहेर अँबिएंट क्लायमेटमध्ये 350 चा CO2 आहे तो ग्रीन हाऊस मध्ये एंट्रीच करत नाही, कारण आपण शेडनेट किंवा पॉलीहाऊसच्या बाजूनी जर आपल्याला व्हेंटिलेशन नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी ती CO2 ची लेवल एनरिच करता येत नाही. आपल्याकडे काय होतं, समजा ग्रीन हाऊसचं डिझाईन चौकोनी असेल तर कडेच्या 2-2 बेडला व्हेंटिलेशन येतं, तिथून पुढे व्हेंटिलेशन पासच होत नाही. माझ्या मते आपल्याकडं जो हवेचा प्रवाह आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडं आणि पूर्वेकडून पश्चिमेकडं एक्झॅक्ट सेम नाही, परंतु त्या अँगलनीच तो असा उत्तर साईडला असा वारं वाहत असतं. जर नॉर्थ साऊथ आपण लांबी वाढवली आणि रुंदी पूर्व पश्चिम केली तर हवेचा फ्लो त्या नेट हाऊस मध्ये किंवा ग्रीन हाऊस मध्ये खूप चांगलं व्हेंटिलेशन राहील. जर व्हेंटिलेशन राहिलं नाही तर CO2 ची लेवल एनरिच होत नाही. तुम्ही म्हणाला की संध्याकाळी आम्ही CO2 अडवलाय आणि सकाळच्या प्रहारामध्ये तो पीक वापरणार आहे आणि मी जर ग्रीन हाऊसचे पडदेच ओपन केले नाहीत तर माझा उगवलेला सूर्यप्रकाश 6 वाजता 9 वाजेपर्यंत माझ्या ग्रीन हाऊसचं टेम्परेचर, समजा बाहेर माझ्या ग्रीन हाऊसचं टेम्परेचर 25 आहे 9 वाजता, तर माझ्या ग्रीन हाऊसच्या आतमधलं टेम्परेचर हे जवळपास 35-36 व्हायला लागतं. आणि अशा कंडिशन्स मध्ये पीक अन्न तयार करायचं सोडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतं. मग तुमच्या असणाऱ्या CO2 चा उपयोग काय? काहीच होऊ शकत नाही. म्हणून ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी ही समजून घेतली पाहिजे की आपल्याला पडदे उन्हाळ्यामध्ये लवकर खोलायचे, व्हेंटिलेशन जेवढं मॅक्सिमम ठेव, जेवढं टेम्परेचर डाऊनवर्ड ठेव, जेवढं व्हेंटिलेशन ठेव आणि जेवढा गारवा करू, जेवढी आर्द्रता वाढवू तेवढा सक्सेस रेट वाढतो. बऱ्याच ग्रीन हाऊस मध्ये हॉट अँड ह्युमिड क्लायमेट तयार होतं आणि अशा कंडिशन्स मध्ये पिकं स्वतःला खूप चांगलं फेवरेबल कंडिशन्स समजून म्हणजे त्याला ते मिळत नाही आणि मग सक्सेस रेट कमी येतो किंवा टेक्नॉलॉजी फेल्युअर्स होतात. म्हणून समजून घेतलं पाहिजे की हे का आहे, कशासाठी आहे. आता म्हणजे ग्रीन हाऊस मध्ये ऑलवेज तुम्ही जर बघितलं कोणत्याही पिकामध्ये, ओपनच्या पिकामध्ये सुद्धा असो, पीक हे पाण्याने बनलेलं आहे. आपलं शरीर सुद्धा तसं, त्या पिकाचं शरीर जवळपास 90% किंवा 95% त्याच्यामध्ये पाणी आहे आणि पीक इव्हॉपरेट करत असतं, म्हणजे त्याच्यात पानातून पाणी जात असतं आणि स्वतःला थंड करत असतं. हा रेशो कुठं मॅच होतो, तर हा रेशो मॅच करतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो. आय थिंक ही स्लाइड आता सर्वांना दिसत असेल. ओके, दिसते का सर्वांना? येस सर, येस सर. बघा या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवलंय की वरती टेम्परेचर आहे 12, 14, 16, 48 पर्यंत. बारकाईनं बघा, जगामध्ये ह्याच्यावरती शेती केली जाते आणि आपण ऍक्च्युअल फिजिओलॉजीकडे डोळे झाक करतो. आणि लेफ्ट हँड साइडला वाय ऍक्सिसला तुम्हाला दिलेलं आहे की 35%, 40%, 45% असं 100% पर्यंत. तर ही आर्द्रता आहे. आता टेम्परेचर तुमच्या अमरावती साइडला 40-42 आहे आणि आर्द्रता 35च्या खाली आहे. उन्हाळ्यामध्ये अगदी 15-20% आर्द्रता असते. तर त्या ठिकाणी एक्स्ट्रीम इव्हॉपरेशन असतं. पिकामधून फक्त पाणी जातं, म्हणजे सकाळी 7-8 वाजेपर्यंतच पिकाला फेवरेबल कंडिशन्स असतात आणि तिथून पुढं कम्प्लीट इव्हॉपरेशन रेट वाढलेला असतो आणि संध्याकाळी 4-5 पर्यंत अगदी सूर्यप्रकाश
कमी होईपर्यंत इव्हॅपोरेशन रेट हाय असतो. मला एक सांगा, आपल्याकडे ग्रोईंग सीझन जून जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर, डिसेंबर जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत लागवडीच का होतात? मार्च एप्रिल मे मध्ये लागवड करणं आणि ती टिकवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे, खूपच मोठं चॅलेंज आहे. आणि जर मार्केटचे रेट्स बघितले तुम्ही, तर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो. भारताच्या मार्केटमध्ये भाजीपाल्याचे चांगले दर हे माझ्या अभ्यासानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 15 पर्यंत खूप चांगले दर असतात. जर मान्सून प्रोलॉंग झाला, डिले झाला आणि हेवी रेनफॉल झाला लेट मान्सूनला, तर तो रेट ऑक्टोबर पर्यंत खेचला जाईल. थंडीमध्ये बघा, सिव्हिअर थंडी 15 दिवस पडली तर त्यानंतरचा पिरियड जो असतो, फक्त 10-15 दिवस खूप हाईक जातात रेट. जनरल थिंकिंग आहे की डिमांड तेवढीच आहे, सप्लाय मध्ये गडबड होते. डिमांड 100 आहे ना, सप्लाय तुमचा कमी झाला तर रेट ऑटोमॅटिकली वाढणार आहे. मला मान्य आहे की मध्ये मिडल मन आहेत, अमुक आहे, तमुक आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण भाजीपाल्याच्या दृष्टिकोनातून चांगलं मार्केट हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे असतं जनरली. मग त्याच्यासाठी आपल्याला लागवड कधी करावी लागते? तो उन्हाळ्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये लागवड करणं आणि ती टिकवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि चॅलेंज काय आहे हो? तर खूप हाय टेम्परेचर, खूप हाय लाईट इंटेन्सिटी, आर्द्रता खूप कमी असणं आणि अशा कंडिशन्स मध्ये छोटी रोपं स्ट्रगल करतात. मोठा प्लॉट जगून जातो. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये लावलेले प्लॉट मोठे असतात आणि त्याला लिफ एरिया जास्त असतो, पानाची कॅनॉपी जास्त असते, ते जगून जातात. परंतु एप्रिल मे मध्ये लावणारे प्लॉट टिकत नाहीत. आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने आपल्या हॉट क्लायमेट, ड्राय क्लायमेट साठी शेडनेट टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केलेली आहे. मग ह्या शेडनेट टेक्नॉलॉजीचा इत्तमभूत वापर करायचा असेल तर आपल्याला माहित पाहिजे की त्या एरियामध्ये टेम्परेचर इंटेन्सिटी काय राहील, त्या एरियामध्ये लाईट इंटेन्सिटी काय राहील, त्या एरियामध्ये आर्द्रतेची लेवल काय राहील. आणि मग मला आर्द्रता बनवायची असेल तर मला ते झाकावं लागतं. एखादी गोष्ट झाकली तर त्या ठिकाणी ह्युमिडिटी क्रिएट होते. मग मी शेडनेट टाकतो म्हणजे काय करतो? तो आर्द्रता वाढवतो, लाईट कट करतो, टेम्परेचर कमी होतं. पण चुकीचं शेडनेट, चुकीचं पर्सेंटेज, चुकीचं मटेरियल वापरल्यामुळं आणि चुकीचं मल्चिंग वापरल्यामुळं बऱ्याच ठिकाणी फेल्युअर जास्त आहे. मग हे करेक्ट करण्यासाठी आपल्याला या 3 गोष्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काय माहित पाहिजे? शेडनेट उन्हाळ्यामध्ये जायचं असेल तर डबल शेडनेट कसं वापरता येईल, उन्हाळ्यामध्ये जायचं असेल तर मल्चिंग युव्ही स्टॅबिलाइज कसं वापरता येईल, उन्हाळ्यामध्ये जायचं असेल तर आर्द्रता कशी वाढवायची, मग त्यासाठी फॉगिंग कसं वापरायचं. आज सुद्धा आपल्याकडं शासनाकडून 50% सबसिडी दिली जाते म्हणून फॉगर्स लावले जातात. किती शेतकरी फॉगर्स वापरतात? हार्डली 1 to 2% शेतकऱ्यांच्या लेवलला फॉगर्स ऑपरेशन आहे. मी तर असं बघितलंय की एकदा फॉगर्स लावले की कधी वापरलेच नाहीत. फक्त कृषी अधिकारी येतात आमच्याकडे, फोटो काढून जातात, फॉगरची सबसिडी मिळते म्हणून फॉगर लावले जातात. आजही कुठल्या टेक्निकल एक्सपर्टला विचारलं किंवा कुठल्याही कंपनीच्या फॉगर्स बसवणाऱ्याला विचारलं की फॉगर ऑपरेशन बाबा काय आहे, तर तो सांगतो दुपारी 12 ते 3 उन्हाळ्यामध्ये फॉगर चालवावे. हे लॉजिक नाही. फॉगर्स ऑपरेशन काय असतं की मला त्या पिकामध्ये आर्द्रता किती पाहिजे हे माहित पाहिजे. मग पिकामध्ये जनरली आर्द्रता किती लागते? 50, 60, 70% आर्द्रता ही चांगली समजली जाते. जर तुमची आर्द्रता सकाळी 9 वाजता 60% खाली येते तर मला त्या ठिकाणी माझ्या फॉगरचं ऑपरेशन स्टार्ट करता आलं पाहिजे. मग काय करता आलं पाहिजे? असं नाही करायचं की दर 1 तासाने मी 15 मिनिटं फॉगर चालवले, म्हणजे मी आंघोळ घातली आणि परत त्याला कोरडं केलं, आंघोळ घातली, कोरडं केलं. मग तुम्हाला किंवा मला, मी समजा माझं उदाहरण देतो, मी कुठेतरी धडपडलो, मला आयसीयू मध्ये ठेवले, मला आयसीयूतून जनरल वॉर्ड किंवा आयसीयूतून बाहेर काढलं, परत बाहेरून आत आयसीयूत नेलं, परत बाहेर काढलं, परत आत. हे माझ्यासाठी शॉक आहे. आणि पिकामध्ये सुद्धा हा कम्प्लीट शॉक असतो. फॉगर ऑपरेशन हे प्रत्येक 2 मिनिटानंतर, 5 मिनिटानंतर, 5 सेकंद, 7 सेकंद
ती आर्द्रता तुम्हाला कंटिन्युअस 60 दुपारी 3-4 वाजेपर्यंत टिकवायची, जोपर्यंत त्याला स्ट्रगल टाइम आहे. आणि पिकाच्या पानामधून जे पाणी जातं ती सुद्धा एक आर्द्रता आहे. मोठी पीक जास्त आर्द्रता, छोटं पीक कमी आर्द्रता. आणि स्ट्रगल कुठे आहे हो? छोट्या पिकामध्ये स्ट्रगल आहे. वाचवण्यासाठी छोट्या पिकामध्ये स्ट्रगल आहे. मग आर्द्रता कशी वाढवायची हो? तर एक तर फॉगिंग सिस्टीम, किंवा खाली तुम्ही शावर करू शकता. ऑटोमॅटिकली सकाळी जर लवकर शावर केले तर दिवसभर ते इव्हॉपरेट होत राहील आणि आर्द्रता तिथं थंडावा होत राहील. मला सांगा, ही टेक्नॉलॉजी जर समजून घेतली तर सक्सेस रेट वाढतो. मग कधी कधी आम्ही सांगतो की उन्हाळ्यामध्ये फ्लडिंग करा, खालचे 4-5 सेंटीमीटर पाण्याचा लेअर खाली राहू द्या. जर तुमची हलकी माती असेल, सकाळी पाणी सोडलं बारकं आणि संध्याकाळी ड्राय होत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. या सगळ्या गोष्टी, किंवा उन्हाळ्यामध्ये मल्चिंग का नको? सिंगल लाईन प्लांटेशन केलं तर तुम्ही मल्चिंग पावसाळ्यामध्ये कधीही वापरू शकता, की पाऊस येणार आहे आता जुलै नंतर, तर मी मल्चिंग त्या ठिकाणी चढवू शकतो. पण आपल्याकडे झिगझॅग पद्धतीने केलं की मग मल्चिंग करता येत नाही परत. मग ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी अगोदर क्लायमेट समजणं खूप महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये ग्रीन हाऊस ऑपरेशन्स काय? सकाळी माझ्याकडे एक पॉलीहाऊस आहे, तर त्या पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये सकाळी मी कर्टन्स लवकर ओपन केले पाहिजेत, मी साईडचे पडदे लवकर ओपन केले पाहिजेत, 6-7 वाजता बंद केले पाहिजेत. समजा त्या ठिकाणी उन्हाळा आहे, तर मग संध्याकाळचं नाईट टेम्परेचर 25-26 जात असेल तर मी पडदे का बंद करू? नाही बंद करायला पाहिजे. पाऊस असेल त्या टायमिंगला फक्त पडदे बंद करा, पाऊस गेला की पडदे वर करा, कारण आर्द्रता कमी करायची. पाऊस झाला म्हणजे आर्द्रता वाढते. आता थंडीमध्ये टेम्परेचर आपल्याला खूप कमी जातंय बाबा, की संध्याकाळी 15च्या खाली टेम्परेचर जातंय, तर मग लवकर ग्रीन हाऊस बंद करणं, सकाळी थोडंसं लेट उघडणं. तर ह्या सिच्युएशन मध्ये काय होतं, की ग्रीन हाऊस संध्याकाळी थंड जे पडणार आहे ते थोडंसं गरम राहील, उबदार राहील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. आता त्यामध्ये जी पिकं केली जातात त्याच्याविषयी आपण थोडंसं बघूया. मला वाटतं मी थोडंसं फास्ट घेतोय. दिसतंय का आता? इरेक्शनची एक स्लाइड आहे. हॅलो. येस सर, येस सर. एक मिनिट मॅम, एक मिनिट. बघा, ग्रीन हाऊसचं इरेक्शन कसं चालू आहे. त्यानंतर एक माणूस डाव्या बाजूला खाली पाण्याने बेड भिजवतोय. आता आपल्याकडं जर कोणाला ग्रीन हाऊस करायचं असेल, शेडनेट टेक्नॉलॉजी करायची असेल, तर पहिलं त्यांनी पाणी तापसावं, कारण मीडिया हा बदलला जाईल. लाल माती, हलकी माती, निचरा होणारी माती कुठूनही आणली जाईल, परंतु पाणी काय 50-60 किलोमीटर वरनं रोज कोण घेऊन येणार नाही. त्याचा जो जिवंत सोर्स आहे, म्हणजे त्याच्याकडे विहीर आहे, बोर आहे, कॅनॉल आहे, तर ते पाणी तपसलं पाहिजे. ही नितांत पहिली गरज ज्या वेळेला ग्रीन हाऊस किंवा शेडनेट तुमच्याकडे कोणताही शेतकरी मागणीसाठी येईल. कारण इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट पण करते, इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्याची स्वतःची पण आहे. आणि जर त्याचं पाणी 1.5 ECचं 2 ECचं असेल तर त्याला दुसऱ्या तिसऱ्या पिकापासून फेल्युअर चालू होतं. बघा, आता तो फ्लडनी पाण्याने भिजवतोय. जर समजा त्याची माती 1 क्षाराची आहे आणि 2 क्षाराचं पाणी आहे, एवढं सगळं पाणी 2 क्षाराचं देऊन ती माती सुद्धा तो क्षारपड करून टाकणार. म्हणून पाणी खूप गरजेचं आहे, खूप चांगलं पाणी गरजेचं आहे. आता बघा, जनरली ज्या वेळेला ग्रीन हाऊस उभं केलं जातं त्यावेळेला मला ते सांगण्याची गरज नाही की ते LY आणि हे ते. टेक्नॉलॉजीचं जर आपण बघायचं झालं तर ज्या वेळेला हे बेड केले जातात त्यानंतर आपल्याकडं फ्युमिगेशन केलं जातं, निर्जंतुकीकरण केलं जातं. निर्जंतुकीकरण करायचं का? एकतर जर तुमची जमीन चांगली तापलेली असेल, ती जमीन चांगली तापलेली असेल, जो मीडिया तापलेला असेल, तर फ्युमिगेशन करण्याची गरज नाही असं मला वाटतंय. कारण आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये जर ते टेम्परेचर 45-50 असेल तर ऑलमोस्ट तुमच्याकडचे तुम्ही जर नांगरटीमध्ये बघितलं तर फंगस बऱ्यापैकी किल होतात.
आता विषय राहतो, जी न वापरलेली माती असेल, जे व्हेजिटेबल कल्टिव्हेशनसाठी जनरली वापरली नसेल अशी माती आणि माळरानाची माती, हलकी निचरा होणारी माती तुम्ही जर आणत असाल तर फ्युमिगेशनची सुरुवातीला गरज नाही. परंतु जर यूज असेल आणि चिकट असेल तर अशा मातीमध्ये निमॅटोडची अंडी, फंगस किंवा किडींची अंडी किंवा पिपल स्टेज मधले काही किडी त्या असतात, म्हणून आपल्याला त्या मातीचं निर्जंतुकीकरण करावं लागतं. मग निर्जंतुकीकरण करताना काय काय वापरतात तर फॉर्मॅलिन, बासामिड, हायड्रोजन पॅरॉक्साईड. फॉर्मॅलिन लेंदी आहे, म्हणजे जनरली काय करावं लागतं तर 100 स्क्वेअर मीटर मध्ये, म्हणजे 10 लिटर मध्ये 1 लिटर फॉर्मॅलिन टाकलं तुम्ही, असं पाणी तुम्ही गरगरीत तुमचे बेड भिजवा, त्याच्यामध्ये हे सगळं शिंपाडा आणि त्याला प्लास्टिकनी कव्हर करा. हे प्लास्टिक जे आहे ते ब्लॅक प्लास्टिक न फाटलेलं ते झाकावं लागतं, पूर्ण कम्प्लीट क्लोज करावं लागतं. त्याच्यामध्ये फ्युम्स तयार होतात आणि फ्युम्सनी तुमचा जो मातीचा लेअर असतो तो फ्युमिगंट होऊन जातो. 8-10 दिवसानंतर हे प्लास्टिक काढून ते पाण्याने वॉश करावी लागते जमीन आणि नंतर मग बेड प्रिपरेशनला घ्यावं लागतं. लेंदी प्रोसेस आहे. फॉर्मॅलिन थोडस टॉक्झिक आहे. आज घडीला हायड्रोजन पॅरॉक्साईड चा वापर मोठ्या प्रमाणात होतो, कारण हे कॉन्टॅक्ट ऍक्शन आहे, स्पर्शजन्य. 40 मिली 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं. वेट बेड म्हणजे भिजलेले जे बेड बनवलेले असतात त्याच्यावरती हे शिंपडायचं. जेवढ्या डेप्थ मध्ये त्याचं पर्क्युलेशन होईल तेवढं ते डिसइन्फेक्ट होऊन जातं आणि तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्लांटेशन करू शकता. आता याच्यामध्ये कोणकोणते भाजीपाला आपण करू शकतो, म्हणजे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी मध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणकोणत्या भाजीपाल्यामध्ये बऱ्यापैकी शेतकरी वळतात. त्याच्यामध्ये बेल पेपर किंवा शिमला मिरची कलर किंवा हिरवी, टोमॅटो इनडिटर्मिनेट टोमॅटो, मी तुम्हाला सांगेन पुढे गेल्यानंतर डिटर्मिनेट इनडिटर्मिनेट काय असतं. कुकुंबर, पार्थेनोकार्पिक कुकुंबर म्हणतो मी त्याला. ब्रोकोली, लेट्यूस, पार्सली, सेलरी, चायनीज कॅबेज, झुकिनी. आता कॅप्सिकम जर तुम्ही बघितलं तर हायड्रोपोनिकचा फोटो आहे. जर त्याची ग्रोईंग कंडिशन्स बघितल्या शिमला मिरच्या, तर जे डे टेम्परेचर आहे ते मॅक्स 32, रात्रीचं तापमान हे 16 ते 20च्या दरम्यान, डेचं तापमान मॅक्सिमम 32, त्याच्यापेक्षा कमी असेल तर वेल अँड गुड. आर्द्रता 60 ते 65%. आणि या पिकाला पाणी किती लागतं तर या पिकाला 1 ते 4 लिटर पर स्क्वेअर मीटर, म्हणजे तुम्ही 10 गुंठ्याचं ग्रीन हाऊस करणार असाल, 10 गुंठ्याचं शेडनेटला थोडंसं पाणी जास्त लागेल, ग्रीन हाऊस मध्ये पाणी त्याच्यापेक्षा कमी लागेल, कारण ग्रीन हाऊस मध्ये आपण प्लास्टिक वापरतो, शेडनेट वापरतो. लाईट डायरेक्टली येत नाही, पण शेडनेट मध्ये तो इव्हॅपोरेशन रेट जास्त असतो, लाईट जास्त येतो, लवकर ड्राय होतात बेड. बघा, सर्वसाधारण 10 गुंठ्याच्या ग्रीन हाऊसला उन्हाळ्यामध्ये मोठ्या पिकामध्ये 4 ते 5,000 लिटर पाण्याची गरज असते. आता आपला मराठवाड्याचा भाग आहे, आपला विदर्भाचा भाग आहे, त्या भागामध्ये जर तुम्हाला कोणी पॉलीहाऊस केलं असेल तर मी त्याला जरूर सजेस्ट करेन की त्या पॉलीहाऊसचं रेन वॉटर हार्वेस्टिंग पावसाळ्यामध्ये त्यांनी केलं पाहिजे, आणि शासन त्या शेततळ्यासाठी सुद्धा सबसिडी देतंय. तर पिकाची गरज बघा, पिकाची गरज खूप कमी आहे, बाहेरच्या पेक्षा ऑलमोस्ट अर्ध सुद्धा पाणी लागत नाही. मग जे पावसाचं पडलेलं पाणी आहे ते जर आपण शेततळ्यामध्ये साठवलं तर त्याच्यावरती एक पीक किंवा वर्षभर शेती त्या पॉलीहाऊसची केली जाऊ शकते. आणि हे जे पाणी असतं ते निसर्गाने फुकट दिलेलं पाणी आहे. या फुकट पाण्यामध्ये न्यूट्रल आहे, ईसी खूप कमी आहे, क्षार खूप कमी असतात, आणि हे पाणी जर तुम्ही वापरलं तर सक्सेस रेट वाढतो. आता मातीचा पीएच किती पाहिजे, सामू किती पाहिजे, तर 5.5 ते 6.5 च्या दरम्यान असावा. आता क्षार आणि सामू हे तुम्हाला बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल,
सांगितलं असेल, आय डोंट नो की आपल्याकडे माती परीक्षण केल्यानंतर किती लोक त्याचा खरंच ऍप्लिकेशन करतात. मी ऍप्लिकेशन म्हणतोय, शासनाच्या म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलंय की ड्रीप साठी माती परीक्षणाचा रिपोर्ट गरजेचा असतो. मग ड्रीप करायचे माती परीक्षण करावं लागतं. मग माती परीक्षणाचा रिपोर्ट किंवा पाण्याचा रिपोर्ट कोणच बघत नाही, ते फक्त फाईलला जोडून दिला जातो. पण त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला लोक काय सांगतात, तर काय सांगतात, तुझ्या मातीमध्ये नत्र कमी आहे, मध्यम आहे, स्फुरद अत्यंत कमी आहे, पालाश अत्यंत जास्त आहे, 2 गोण्या डीएपीच्या वाढव. ऍक्च्युली तुम्ही जर माती परीक्षणाचा रिपोर्ट बघितला असेल, म्हणजे तुम्ही सर्वांनी आपण केलेलं आहे आणि आपल्यामुळं आपण खूप चांगलं काम करतो बघा. त्याच्यामध्ये पहिले 3 कॉलम दिलेले असतात, त्याच्यामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब हे दिलेलं असतं. त्याच्यामधला जो सामू असतो ना, तो सामू कशासाठी दिला जातो की एक न्यूट्रल सोल्युशन असतं जे त्या पिकामध्ये एका रेंजमध्ये सगळे न्यूट्रिएंट्स अवेलेबल असतात. ओके, मग ती रेंज कोणती आहे, तर मी म्हणेन 5.5 पासून ते 6.87 पर्यंत किंवा 6.25 पर्यंत या रेंजमध्ये बऱ्यापैकी ऍसिडिक रेंजमध्ये थोड्याशा, म्हणजे 7च्या अगोदर 6.5 ते 7 बरेचसे न्यूट्रिएंट्स म्हणजे जे आपण देतो त्याच्यामध्ये 13 न्यूट्रिएंट जे देतो ते डायल्युटेड असतात आणि ज्या वेळेला आपण पिकाला कोणतंही देतो त्यावेळेला ते डायल्यूट होऊन त्या पिकाला लवकर लागू होतात. ओके, मग पीएच म्हणजे काय, 1 ते 14 म्हणजे 0 ते 14 ची रिश्टर स्केलची पट्टी आहे. 7 न्यूट्रल आहे, 7च्या अगोदर ऍसिडिक आहे, 7च्या पुढे बेसिक आहे. 7च्या अगोदर एक ती रेंज आहे, त्याच्यामध्ये ते सोल्युशन डायल्यूट होतं आणि पिक ते अपटेक करतात. हे झालं पीएच, सिंपल थिंग. आता ईसी म्हणजे काय, क्षारता म्हणजे काय, काही लोक पीपीएम मध्ये बोलतात, काही लोक टीडीएस मध्ये बोलतात, काही लोक ईसी मध्ये बोलतात, मिलीसिमेन्स पर सेंटीमीटर क्यूब किंवा डेसिसायमन्स पर असं बोलतात. हे एकक आहे त्याचं. पण मी शेतकऱ्याला सांगायला घेतो की तुझं स्लाइड आपली तीच आहे रोपट्यांची, स्वीट पेपर लिहिलेली ती स्लाइड आहे. नाही सर, पण ती रोपट्याची जी दाखवलेली आहे ती. ओके सर, आता आली. ओके ओके, मी एक्सप्लेन करतोय की ईसी संदर्भामध्ये म्हणजे तुम्ही जर बघितलं तर क्षारता म्हणलं की लोक काय समजतात, आपण शेतकऱ्याला एक्सप्लेन करतो तुझा ईसी वाढलाय जमिनीचा, तुझा पाण्याचा क्षारता जास्त आहे. पण नक्की काय, तर डिआयोनाइज पाण्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही करंट सोडता त्यावेळेला तो करंट पास होत नाही का, तर त्याच्यामध्ये आयन्स नसतात, जे तो विद्युत भार वहन करायला त्या ठिकाणी आयन्स नसतात. तुम्ही त्या ठिकाणी एखादं खताचं खत टाका आणि त्याच्यामध्ये करंट सोडा आणि पाय ठेवा तर करंट बसणार, तर त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी आयन्स आले. आता पिकाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला बोलायचं झालं, आता समजा कॅप्सिकम सारखं पीक आहे, रंगीत डोबळी मिरची सारखं पीक आहे, तर 2-2.5 क्षारापर्यंत ते तग धरू शकतं, चांगलं काम करू शकतं. हे काय आहे 2-2.5 क्षार काय आहे, तर त्या पिकाची पचवण्याची क्षमता, त्या पिकाचं आवरण, ते पीक किती क्षाराने बनलंय. म्हणजे समजा पीक बनलंय 2.5 क्षाराने आणि तुम्ही त्याच्यावरती 4 क्षाराचं सोल्युशन दिलं तर काय होईल, ते पीक त्याच्या शरीरातून पाणी बाहेर काढेल आणि त्याच्या मुळाजवळ जे 4 क्षाराचं सोल्युशन आलंय त्याला डायल्यूट करण्याचा प्रयत्न करेल. याला शास्त्रीय भाषेमध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतात. याच्यामध्ये काय होतं, पाणी घेतलं जात नाही वरती, तर ते डायल्यूट करून त्या मुळांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. जसं आपल्यावरती गरम किंवा ऍसिड फेकलं जातं, आपली त्वचा जशी जळते, ती का जळते, तर त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणचं जळलं जातं, खेचून घेतलं जातं आणि ती भाग जळतो. मग आपल्या विद्यापीठाने, आपल्या रिसर्च तज्ञांनी त्याच्यामध्ये पीक सार सहनशील, क्षार संवेदनशील अशी कॅटेगरी केलेली. ढोबळी मिरचीच्या पिकाला 2 ते 2.5 क्षार सहन होतात, टोमॅटोच्या पिकाला 4 क्षारापर्यंत चालतं, काकडीसारख्या पिकाला 2च पर्यंत चालतं. हे का,
तर त्या पिकाची रचना याच्यावरती ते ठरलं जात. आता डोबळी मिरची पीक लावायचे तर किती रोपं लावली पाहिजेत? सर्वसाधारण 3 रोपं प्रति चौरस मीटर, 10 गुंठ्यामध्ये 2800 ते 3000 रोपं बसली पाहिजेत. आणि त्या कॅल्क्युलेशननी जर तुम्ही गेला तर एकरी 10,000 ते 12,500 पर्यंत रोपं 1 एकरामध्ये बसली पाहिजेत. बेड डायमेन्शन काय आहे तर 100चा बेड असावा. रोप ते रोप 45 सेंटीमीटर, 2 रो मध्ये 60 सेंटीमीटरचं अंतर तुम्ही ठेवू शकता. सीझन तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये याचं ग्रोईंग करू शकता. मॅच्युरिटी जर बघितली तर रोप ट्रान्सप्लांटिंग पासून रोप पुनर्लागवडीपासून 60 ते 70 दिवसामध्ये तुमचा हिरव्याचा तोडा चालू होतो. आणि तुमच्याकडे जर कलर असेल तर पुढचे 20 ते 22 दिवस 25 दिवस तुमचे कलर डेव्हलपमेंटसाठी घेतले जातात, जर त्यांना कलर कॅप्सिकम करायचं आहे ते. म्हणजे जवळपास 80 85 90 दिवसापर्यंत तुमच्याकडे सीझन नुसार हार्वेस्टिंग चालू होतं. आता त्या पिकाचा पूर्ण कालावधी जर तुम्ही बघितला तर 210 ते 240 दिवस ऍक्च्युअल ट्रान्सप्लांटिंग नंतरचा कालावधी आहे. म्हणजे 7 8 9 महिन्यापर्यंत ते पीक चालतं. या पिकामध्ये याची क्लायमॅटिक कंडिशन्स जर मॅच करता आल्या, हे जर टिकवता आलं तर त्याच्यामधले कीड रोग आपण व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो. मग ते कोणते कोणते येतात त्याच्यामध्ये? पांढरी माशी, थ्रिप्स, आळी किंवा इवन कोळी, अशा किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोगामध्ये जर बघितलं तर प्रोटेक्टेडला पावसाळ्यामध्ये फक्त प्रॉब्लेम असतो रोगांचा जास्त, कारण आर्द्रतेचे संबंधित आहेत रोग. परंतु बुरी ही एकमेव प्रॉब्लेम नेट हाऊस किंवा पॉलीहाऊस मध्ये असतो. याच्यामध्ये प्रूनिंग ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे प्रोटेक्टेड मध्ये. कॅप्सिकम मध्ये जर कलर बेल पेपर घ्यायचा असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये 2 स्टेम सिस्टीम, 3 स्टेम सिस्टीम, 4 फांदी सिस्टीम हे तुम्हाला करावं लागतं. आणि पहिल्या 21 ते 25 दिवसामध्ये तुमच्याकडं पिकामध्ये किंग फ्लावर येतं किंवा किंग फ्रूट येतं, फळ येतं. त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली पीक 2 ते 3 फुटवे काढत असतं. जर तुम्ही ते खोडलं तर त्या ठिकाणी स्प्लिट होतो आणि मग त्या फुटी तुम्हाला वरती तारेवरती बांधाव्या लागतात दोरीनी. आणि याच्यावरती तुम्हाला कंटिन्युअस प्रोडक्शन तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये अडचणी जर बघितल्या तर विशेषतः स्पेक्स वगैरे येत असतात डिसऑर्डर्स मध्ये. चपटी वेडीवाकडी फळे येण्यामध्ये कारण काय की टू नाईटचं टेम्परेचर 15च्या खाली किंवा डे टेम्परेचर 35-40च्या वरती गेलं तर पिकातली फळं वेडीवाकडी येतात. कुठं इन्सेक्टने डॅमेज केलेलं असलं फुलामध्ये तर मग प्रॉब्लेम येतो. खूप थंडी पडली तर क्रॅकिंग होत असतं. जर कुठं ड्रायनेसमुळं कॅल्शियमची कमतरता जाणवली तर ब्लॉसम एंड रॉट येत असतो. सर्वसाधारण एका पिकामधून तुम्हाला 3 ते 3.5 किलो प्रति झाड हे आपल्याला प्रोडक्शन मिळत असतं. एकरी जर तुम्ही बघायला गेला किंवा 10 गुंठ्यामध्ये बघायला गेला तर तुम्हाला 8 9 10 टनापर्यंत उत्पादन मिळत असतं. आता टोमॅटोच्या बाबतीत जर बघायला गेला तुम्ही, मगाशी मी तुम्हाला म्हणलं की इनडिटर्मिनेट डिटर्मिनेट हा एक प्रकार आहे. तर आपल्याकडे ओपनला जो घेतला जातो तो डिटर्मिनेट टोमॅटो असतो. फ्लोरसन्स येतो आणि उंची बंद होऊन डायरेक्ट फ्लावरिंग येऊन फळे येतात आणि लवकर संपतो. इनडिटर्मिनेट टोमॅटो मध्ये प्रत्येक 3 पानाला एक बंच येतो आणि तो टोमॅटो 210 दिवस म्हणजे 7-8 महिने आपण चालवू शकतो. हॉलंड सारख्या ठिकाणी 11 महिने तो टोमॅटो चालवला जातो. याच्यामध्ये
ज्यांना ग्रीन हाऊसला टोमॅटो किंवा शेडनेटला टोमॅटो Sir, करायचा आहे, आपली स्लाइड सर प्लीज मूव्ह कराल. ज्यांना ग्रीन हाऊसला टोमॅटो करायचा असेल तर त्यांच्यासाठी महत्वाची टर्म्स कंडिशन आहे की डे टेम्परेचर 28 क्रॉस व्हायला नको, नाईट टेम्परेचर 13-14 बिलो यायला नको. ही जर कंडिशन्स जर राहिली तर सक्सेस रेट ग्रीन हाऊसला टोमॅटोचा जास्त असतो. जनरली शेडनेटला टोमॅटो खूप चांगला येतो. त्याला पॉलिनेशनची गरज असते. रोज सकाळी सूर्य उगवल्यानंतर 2 तासांनी तुम्हाला हँड पॉलिनेशननी किंवा स्टिकनी पॉलिनेशन करावं लागतं. आता भारतीय बाजारपेठेतलं टोमॅटोचं जर रेशो बघितला तर कुठंतरी 15 दिवस टोमॅटोचे रेट खूप हाय जातात आणि नंतर तो फ्लो डाऊन होतो. जनरली शेतकऱ्याला ग्रीन हाऊसला किंवा शेडनेटला टोमॅटो का परवडत नाही, तर इनडिटर्मिनेट टोमॅटोची खासियत अशी आहे, तुम्हाला दर आठवड्याला इक्वल हार्वेस्टिंग मिळेल. ज्या शेतकऱ्यांना बास्केट मार्केटिंग करायचं असेल, ज्या शेतकऱ्यांना मॉल सुपर मार्केटला माल द्यायचा असेल आणि ज्या ठिकाणी टोमॅटो 25 रुपये किलो प्लस जातो त्या ठिकाणी शेडनेट किंवा पॉलीहाऊसला टोमॅटो परवडतो. अन्यथा टोमॅटो पीक शेतकऱ्याला शेडनेट किंवा पॉलीहाऊसला परवडत नाही. त्याचं कारण एकमेव मार्केट आहे. आता जर टोमॅटो लागवडीविषयी तुम्हाला मी क्लायमॅटिक कंडिशन सांगितल्या, त्याच्या ग्रोईंग कंडिशन जर तुम्ही बघितल्या तर नेहमीच आर्द्रता 60-65% जर राहिली कॉन्स्टंट तर खूप चांगली गोष्ट आहे. पीएच तोच. प्लांट डेन्सिटी या ठिकाणी कमी करावी लागते. सर्वसाधारण 2 ते 2.5 रोप प्रति चौरस मीटर, म्हणजे 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला सर्वसाधारण 2,500 ते 2,500 रोप, 1 एकरामध्ये 8,000 ते 10,000 रोप अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागतं. याच्यामध्ये प्लांट टू प्लांट म्हणजे रोप ते रोप अंतर हे तुम्हाला वाढवावं लागतं, कारण टोमॅटो पिकाची पानं खूप मोठी असतात आणि पीक खूप उंच वाढतं, गर्दी होते. आपल्याला सिंगल स्टेम प्लांटेशन जरी केलं आपण तरी या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण रोपांची संख्या मिरचीपेक्षा कमी करावी लागते. सीझन राऊंड द इयर आपण कधीही करू शकतो. जे ट्रान्सप्लांटिंग नंतर म्हणजे नर्सरीमध्ये तुम्ही जर सर्वसाधारण 22-25 दिवसाची रोपं घेतली तर त्यानंतर 60-65 दिवसात तुम्हाला पहिलं हार्वेस्टिंग मिळेल. पुढं कंटिन्युअस म्हणजे सर्वसाधारण 5 महिने पुढचे तुम्ही कंटिन्युअस दर आठवड्याला हार्वेस्टिंग करू शकता. हे पीक ज्यांना बास्केट, मी पुन्हा एकदा सांगेन, ज्यांना बास्केट सुपर मार्केटला टाईप करून विकायचं असेल त्यांच्यासाठी खूप चांगलं पीक आहे. याच्यामध्ये डिसीज बघितले म्हणजे रोगाचं बघितलं तर पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी येते, डाउनी येतो पण पावसाळ्यामध्ये जिथं आर्द्रता जास्त वाढेल, पानं जास्त काळ वेट राहतील त्या ठिकाणी. पेस्टच्या बाबतीमध्ये बघितलं, किडीच्या बाबतीमध्ये तर थ्रिप्स, माइट्स, आळी अशा प्रकारच्या किडी तुम्हाला जाणवतील. याच्यामध्ये थोडंसं लेबरच आहे, म्हणजे तुम्हाला काय काय करावं लागतं तर याच्यामध्ये सकरिंग पानाच्या आणि फांदीच्या मेन स्टेम मध्ये फुटवा येतो, तो फुटवा काढावा लागतो. क्रॉप सपोर्ट याला हाय वायरने बांधावं लागतं, दर आठवड्याला गुंडळावं लागतं. त्याची पानं कमी करावी लागतात, खूप पानं येतात ह्याला. सर्वसाधारण 18 ते 20 पानं आपण एका झाडावरती अपेक्षित करू शकतो. बाकीची पानं तुम्हाला 15 दिवसातून 10 दिवसातून दर आठवड्याला काढावी लागतात. बंच मध्ये फळं येत असल्यामुळं सपोज जास्त फळं झाली तर कधी कधी थिनिंग पण करावं लागतं साईज येण्यासाठी. फळांना बांधावं पण लागतं गरज असेल तर. टॉपिंग, तुम्हाला पीक संपायच्या अगोदर तुम्ही त्याचा शेंडा खोडला तर तुम्हाला पूर्ण पीक मॅच्युअर मिळतं. याच्यासाठी तुम्हाला पहिले 1 महिना तुम्हाला अगोदर वरचा शेंडा टॉप करावा लागतो, त्यावेळेला सगळं हार्वेस्ट मिळेल. पॉलिनेशन मी सांगितलं की याला पॉलिनेशन तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर काकडी, वेलवर्गीय पिकामध्ये काकडी एक असं पीक आहे
जिथं शेतकऱ्यांना खूप चांगले पैसे मिळतात. आता ती काकडी कोणती तर पार्थेनोकार्पिक काकडी, त्याच्यामध्ये सगळे फिमेल फ्लॉवर्स असतात, मेल फ्लॉवर नसतो आणि या ठिकाणी पॉलिनेशनची फर्टिलायझेशनची गरज नसते. सीडलेस कुकुंबर म्हणतो आपण याला, किंवा आपल्या भागामध्ये काही लोक इंग्लिश कुकुंबर्स किंवा चायनीज कुकुंबर म्हणतात. विशेषतः महाराष्ट्रामध्ये व्हाईट काकडी जास्त चालते, पांढरी काकडी. परंतु नॉर्थ मध्ये जर तुम्ही गेला तर नॉर्थ मध्ये तुम्हाला हिरवी काकडी जास्त मिळेल. साऊथ मध्ये पण तोच रेशो आहे. या काकडीला थोडस हॉट क्लायमेट सुटेबल चालतं. मिरची सारखं पीक आहे हे. आर्द्रता 60च्या खाली असावी, 60-70 मॅक्सिमम. या पिकामध्ये पाण्याची गरज आहे, परंतु रोटेशन वाढवावे लागतं. समजा उन्हाळ्यामध्ये 2 रोटेशन मध्ये पाणी द्यावं लागतं. सामुतोच प्लांट डेन्सिटी जर तुम्ही बघितली तर पानं मोठे असल्यामुळं रोपांची संख्या नियंत्रित करावी लागते. 2 ते 2,500 10 गुंठ्यासाठी, 1 एकरासाठी तुम्हाला 8 ते 10,000 रोप. आणि याच्यामध्ये 2 सिस्टीमने तुम्ही हाय वायर म्हणजे सिंगल वायर तुम्ही वर नेटला तारेला बांधली तर त्याच्यावर पण दर आठवड्याला गुंडळून काकडी वाढवू शकता, किंवा तुम्ही जाळी असते, जाळीवरती सुद्धा ही काकडी वाढवू शकता. रोप ते रोप फक्त अंतरामध्ये बदल आहे. रोप ते रोप 60 किंवा 50 सेंटीमीटर वरती रोप लागवड केली तर व्हेंटिलेशन खूप चांगलं होतं. सर्वसाधारण बी लावलं जातं. बी लावलीपासून 35 ते 40 दिवसात काकडी चालू होते. टोटल क्रॉप ड्युरेशन 100 ते 120 दिवसाचा आहे. म्हणजे 35 दिवसानंतर चालू होईल. पुढे 70 दिवस तुम्हाला आठवड्यातून 2 तोडे मिळत राहतील. याच्यामध्ये सुद्धा सेम तेच कीड आणि रोग येतात. त्यानंतर आपण बघूया इतर इंग्लिश व्हेजिटेबल्स मध्ये जर बघितलं तर ब्रोकोली आहे. ब्रोकोली सुद्धा शॉर्ट ड्युरेशन साठी खूप चांगलं पीक आहे. सर्वसाधारण 80 ते 85 दिवसामध्ये निघणारं पीक आहे. कुठं 3 महिने सुद्धा लागतात. तर याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त असल्यामुळं आणि रोप स्वस्त असल्यामुळं याच्यामध्ये तुम्ही एक क्रॉप रोटेशन साठी जाऊ शकता. लेट्यूस आहे, त्याच्यामध्ये विशेषतः आईसबर्ग सारखं पीक आहे. परंतु ब्रोकोली असेल, लेट्यूस असेल किंवा चायनीज कॅबेज असेल, ही सगळी पिकं थंड हवामानामध्ये होतात. त्यामुळे शेडनेट प्रेफरेबल आहे. परंतु पॉलिहाऊस मध्ये ही पिकं न करता शेडनेट मध्ये केली जावीत. मला वाटतं हे आपण या ठिकाणी थांबवून थोडंसं कीड रोग बघू याचं. क्रॉप जनरली मी थोडंसं फास्ट घेतलंय कारण माझ्याकडे पण वेळ कमी आहे. मी तुम्हाला 2-3 पेस्ट किंवा कीड रोग व्यवस्थापनाचं थोडंसं हिंट देतो आणि मग आपण थांबूया. काय प्रश्न असतील तर घेऊया. प्रश्नार्थातूनच आपण बरंचसं कव्हरअप करूया. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी विचारू शकता, कोणताही प्रश्न चालेल. बघा, कीड रोग व्यवस्थापनामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर विशेषतः प्रोटेक्टेड मध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये एक व्हायरस, इन्सेक्ट मध्ये थ्रिप्स, पांढरी माशी आणि कोळी, आणि निमॅटोड असेल, फंगस मध्ये तुम्हाला पावडरी मिल्ड्यू असेल, आणि फिथियम फायटोप्तोरा म्हणजे फांदी मर किंवा खालून जी कूज येते ती एक मर असेल. सर्वसाधारण कोणकोणत्या गोष्टीने आपण या व्यवस्थापनामध्ये भाग घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये रेझिस्टन्स व्हरायटी लागवड, क्रॉप रोटेशन असेल म्हणजे पीक फेरपालट असेल, मेकॅनिकल कंट्रोल मध्ये लाईट ट्रॅप, येलो ट्रॅप, फेरोमेन ट्रॅप असतील, बायोलॉजिकल कंट्रोल मध्ये लेडी बर्ड बिटल, क्रायसोप्पा, आणि केमिकल कंट्रोल्स मध्ये आपण कीटकनाशक. आपल्याला माहित पाहिजे आणि आयडेंटिफिकेशन झाल्याशिवाय आपण पुढच्या प्रॅक्टिसेसला जाऊ शकत नाही. मग कोणती औषधं वापरायची, कशी वापरायची, तर त्याच्या अगोदर आपण किडींची ओळख बघूया. विशेषतः
ऍपिड्स जासिड्स असतील तर आपल्याला ही गुच्छाने येते. थंडीमध्ये येणारी विशेषतः पीक आहे मावा. पानाच्या पाठीमागे राहून सगळा रस शोषून घेतात, गुच्छाने राहतात. याला आपण त्याने सिक्रिशन केल्यानंतर चिकट चिकट आणि त्याच्यावरती काळी बुरशी वाढते. तुम्ही याच्या कंट्रोलसाठी इमिडा वापरू शकता, डायमेथोएट वापरू शकता, थायमेथॉक्झम वापरू शकता, असे बरेचसे केमिकल्स घेऊ शकता. त्यानंतर थ्रिप्स आणि पांढरी माशी. थ्रिप्स आणि पांढरी माशी ही सगळ्यात धोकादायक कीड आता ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजीमध्ये आहे. त्याच्यामध्ये थ्रिप्स हा विशेषतः पिपेशन त्याचं सॉइलमध्ये असल्यामुळे धोकादायक आहे. ती कीड ज्या वेळेला आपल्याला सिम्पटम्स दिसतात, पानाची कडा वरच्या बाजूला वळल्या जातील आणि कुठेतरी स्क्रॅचेस दिसतील, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की थ्रिप्सचं इन्फेक्शन आहे. पांढऱ्या माशी विशेषतः तुम्हाला डोळ्याने दिसेल, ती उडत असते इकडून तिकडं. यासाठी तुम्ही पिवळे चिकट सापळे लावले तर ती तुम्हाला आयडेंटिफिकेशन मध्ये कळून येईल. थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी तुम्हाला स्पिनोसॅड, फिप्रोनिल, मोनोटोकोटोफॉस बॅन झाले, परंतु तुम्ही ऍसिटामोप्रिड घेऊ शकता किंवा थायमेथॉक्झम घेऊ शकता. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायफेन्थ्युरान, एसिफेट आणि ऍसिटामोप्रिड असे कॉम्बिनेशन घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही थ्रिप्सचा डॅमेज पाहू शकता. फोटोमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर तुमच्या भागामध्ये येणारी विशेषतः कीड म्हणजे कोळी. कोळी कसा येतो तर पानाच्या पाठीमागं खालच्या बाजूला पानाच्या कडा मुडपल्या जातील. ड्राय क्लायमेटला विशेषतः वाढणारी कीड आहे. रस शोषून घेते, खूप फास्ट स्प्रेड होतो. ह्याच्यामध्ये प्रकार आहेत: लाल कोळी, टू स्पॉटेड माइट्स, पांढरा पिवळा कोळी, त्याला ब्रॉड माइट्स म्हणला जातो. तर याच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य नीम, अबॅमॅक्टिन, प्रॉपर जॅट म्हणजे तुमचं ओमाइड असेल, सल्फर, स्पायरोमेसिफेन असे विविध प्रकारचे केमिकल्स तुम्ही वापरू शकता. तुम्ही जेवढी आर्द्रता वाढवाल, थंडावा कराल, तेवढी ही कीड कमी धोकादायक होते. यानंतर आपण डायरेक्ट आता पावडरी मिल्ड्यूकडे येऊया. भुरी कधी येते तर डे हाय आणि नाईट लो झाला, टेम्परेचर मध्ये डिफरन्स आला तर तुम्हाला भुरीसारखी कीड त्रास देते, डिसीज त्रास देतो. त्याच्यामध्ये पानाच्या पाठीमाग बुरशी तयार होते आणि त्यानंतर ती वातावरणामध्ये अशी वाढत असते. याच्या नियंत्रणासाठी पोटॅशियम बायकार्बोनेट असेल, हायड्रोजन पेरॉक्साईड सिल्वर असेल कॉन्टॅक्ट मधलं, सल्फर असेल. फक्त वेलवर्गीय मध्ये सल्फरचा वापर करता येत नाही, अन्यथा मग तुमच्याकडं झोलमध्ये ट्रायझॉल ग्रुप मधले ॲझोक्सोस्ट्रॉबिन असेल, टेबिकोनेझॉल असेल, म्हणजे ट्रायफ्लोक्झोस्ट्रॉबिन असेल, असे केमिकल्स तुम्ही वापरू शकता. व्हायरसच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर व्हायरस आपल्याकडे जे येतात ते जनरली किडीने ट्रान्समिट होणारे असतात. त्याच्यामध्ये व्हाईट फ्लाय आणि थ्रिप्स, म्हणजे पांढरी माशी असेल आणि इन्फेक्टेड झालेला असेल प्लॉट तर त्या ठिकाणी लिप कर्लचा प्रॉब्लेम येऊ शकतो. थ्रिप्सनी डॅमेज झालेलं तर टॉस्पोचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर या ठिकाणी ते कलेक्शन आणि डिस्ट्रक्शन एवढाच उपाय असतो, काढून टाकणं. निमॅटोडच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं ग्रीन हाऊसचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी पीक फेरपालट, वेलवर्गीय पिकं टाळावीत, नांगरट चांगली करावी, रान तापू द्यावं, ताग यांच्याचा वापर करावा. तुम्ही गावरान झेंडू लावू शकता. आता नवीन काही कंपन्यांनी केमिकल्स लॉन्च केलेत, त्याच्यामध्ये आदामाचं निमेट्स असेल किंवा बायरचं वेलम प्राईम असेल इनिशियल स्टेजला, बायोलॉजिकल मध्ये पॅसिलोमायसिस असेल, नीम केकचा वापर तुम्ही करू शकता. आता सॉइल बॉर्न डिसीज शेवटचा पार्ट, की त्याच्यामध्ये बरेचसे लोक अडचणीमध्ये आहेत मराठवाड्यासारख्या भागामध्ये, तर त्या ठिकाणी मल्चिंग हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. गरम जर झाला, मीडिया गरम झाला आणि त्या ठिकाणी तुमचं पाण्याचं आणि टेम्परेचर वाढलं तर त्या ठिकाणी फिजरियम, पिथियम असे रोग येऊ शकतात. वरून जर पाऊस झाला असेल तर फांदीमर होऊ शकते, फायटोप्थोरा येऊ शकतो. तर याच्या नियंत्रणासाठी तुमच्याकडं एकतर सॉइल स्टरिलायझेशन, त्यानंतर रोटेशन, ग्रीन मॅन्युरिंग, तुम्ही बॅम सारखा फंगस वापरू शकता.
ट्रायकोडर्मा सुडोमोनास वापरू शकता आणि केमिकल्स मध्ये जायचं झालं तर मेटॅलॅक्झिल मँकोजेब असेल, फॉसिटिल असेल, थायोफिनेट मिथाइल असेल, कार्बेंडाझिम कॉपर असं तुम्ही मिक्सचर घेऊ शकता, जेणेकरून ह्या सगळ्यावरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. आय थिंक माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मी या ठिकाणी खूप फास्ट घेतलेलं आहे. आय थिंक कोणाला प्रश्न असतील तर आपण डिस्कस करू शकतो. आपल्यापैकी काही कुणाला प्रश्न असतील तर कृपया आपण ते प्रश्न विचारावे. हा बोला बोला. नमस्कार सर. नमस्कार सर, मी विठ्ठल गोरे, मंडळ कृषी अधिकारी सिरसो. सर, आम्हाला विचारायचं आहे की आपण जे पिवळे चिकट सापळे जे आहेत ते पिवळे चिकट सापळे आपण कसे तयार करता येतील आपल्याला? जर सपोज शेतकऱ्याला जर स्वतः घरीच जर करायचे असतील तर त्यासाठी काही आहे का? जसं ते पृष्ठावर आपण चिकट हे द्रावण लावून तयार करता येते असं एक ऐकलेलं आहे मी. तर तशा प्रकारचे काही करता येते का? आणि त्याच्यावर तो कलरचा काही इफेक्ट, जसं पिवळेच पाहिजे निळे पाहिजे, त्याचा त्या कलरचा काही संबंध असतो का त्याच्याशी? नॉर्मली पिवळा कलर हा व्हाईट फ्लायला अट्रॅक्ट करतो. आता ब्ल्यू आपल्याकडे थ्रिप्स साठी वापरला जातो जनरली, परंतु ज्या प्रमाणामध्ये थ्रिप्स कॅच केला जातो ब्ल्यू मध्ये, त्याच्यापेक्षा पिवळ्या चिकट सापळ्याचा पांढऱ्या माशीसाठी उपयोग खूप चांगला आहे. तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे चिकट सापळे तयार करू शकता. त्या कलरचा पुट्टा घेतला आणि त्याला फक्त गम लावला, असे स्टिकी ट्रॅप आपल्या भाजीपाल्याच्या रोपापासून फक्त 4 बोटं वरती, कारण हे जे फ्लाइंग इन्सेक्ट असतात म्हणजे उडणारे किड असते, ती फक्त रोप ते रोप उडते, असं नाही की वाऱ्याबरोबर वहन पण होत असते. तुम्ही जर वरती कुठं लावली तर ती तिकडं जाणार नाही. त्यामुळं तशा पद्धतीनं आयडेंटिफिकेशनसाठी तुम्ही एकरी किंवा 10 गुंठ्यामध्ये मी हायडेन्स म्हणेन की 10 स्टिकी ट्रॅप पिवळे लावू शकता. पिवळ्याचे रिझल्ट चांगले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे करू शकता. स्टिकी म्हणून ते द्रावण काय वापरता येईल सर, ते विचारायचं होतं. तुम्ही गम सुद्धा वापरू शकता तुमच्याकडचा, जो आपण मार्केटमध्ये गम घेतो तो पण गम, फक्त तो ड्राय नाही झाला पाहिजे, वेट राहायला पाहिजे. ग्रीस पण वापरू शकतो. बरोबर सर. ग्रीस पण वापरू ठीक आहे, शकतो. थँक्यू. आणखी काही कुणाचे प्रश्न असतील तर कृपया विचार. आपले शेडनेट पॉलिहाऊस संदर्भातील काही प्रश्न असतील, आपण शेतकऱ्यांच्या याला व्हिजिट करता, तिथे काही तांत्रिक मार्गदर्शन त्यांना आवश्यक असतं किंवा काही प्रश्न निर्माण होतात किंवा आपल्यालाच काही शंका असतील तर ते पण आपण विचारू शकता. हॅलो. हा बोला. तर एक होतं सर, एक राऊंड टाईप आणि फ्लॅट टाईप म्हणून जे प्रकार असतात, त्याच्यामध्ये आपल्या इकडं जास्त प्रिफरन्स कोणत्या याला राहते आणि ते म्हणजे तो कशावरून ठरल्या जाते? आपल्याला जर गाईडलाईन मध्ये फ्लॅट टाईप, राऊंड टाईप चे दिलेले आहेत, तर शेतकऱ्यांना सांगत असताना आपल्याला कोणतं शिफारस आपल्या भागासाठी करता येईल आणि ते कशावरून ठरल्या जाते असं विचारायचं. आय थिंक खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटते विशेषतः शेडनेट टेक्नॉलॉजीचा वापर हा पावसाळा सोडून, म्हणजे अगदी तुमचं ऑक्टोबर पासून ते मे, किंवा तुमच्याकडे पावसाची इंटेन्सिटी, पावसाचे दिवस खूप कमी असतील अशा ठिकाणी सुद्धा वापरू शकतो. परंतु लाईटच्या हिशोबाने नेट प्रेफरन्स असावा. राऊंड खूप चांगलं कधी पण, कारण त्याच्यामध्ये डबल नेट स्ट्रक्चरचं प्रोजेक्शन असतं. इकॉनॉमिकली लोक फ्लॅटला प्रेफरन्स देतात, कारण त्याच्यामध्ये 100-150 रुपये कमी चार्जेस पडतात. परंतु डोम म्हणजे राऊंड टाईप शेडनेटचे फायदे जास्त आहेत, तुम्ही ते प्रेफर करा. शक्यतो शेतकरी लेवलला डबल नेट स्ट्रक्चरचा वापर हा निश्चित झाला पाहिजे, तरच त्या ठिकाणी लाईट इंटेन्सिटी आपण मॅनेज करू शकतो. आणखी काही प्रश्न आहे कुणाचे? आणखी काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. विठ्ठल गोरे, आपल्याला आणखी काही बोलायचं आहे?
गोरे साहेब? नाही सर, नाही सर, ओके ओके नाही सर, नाही. ओके. आणखी काही प्रश्न असतील तर कृपया विचारा, नाहीतर आपण सेशन कन्क्लूड करूया. सरांना पण आता मीटिंग आहे. ठीक आहे सर. तर आपण कुणाचे प्रश्न नाही तसे गृहीत धरूया. या ठिकाणी श्री संदीप बाबर सरांनी उपस्थित राहून जे आपल्याला मार्गदर्शन केले, कारण की सरांना फार अर्जंटली आपण या विषयासंदर्भात आमंत्रित केले, त्यामुळे त्यांचे विशेष आभार की त्यांनी आपल्याला वेळ दिला त्यांची मीटिंग असताना सुद्धा. त्याबद्दल मी रामितीच्या आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि पुढे पण सर आपल्या बॅचेस राहतील त्यावेळेला पण आम्ही आपल्या संपर्कात राहू. आपण अतिशय समर्पक असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे आणि निश्चित या संदर्भातील काही प्रश्न आपल्या प्रशिक्षणार्थींना भविष्यात सुद्धा असले तर आम्ही आपल्या या संदर्भातील एक्सपर्ट म्हणून आम्ही आपला नंबर त्यांच्यापर्यंत शेअर करू. तर कृपया आपण त्या प्रश्नांना आपण अटेंड करावं आणि त्यांचे जे शंका आहेत त्यांचं निरसन करावं एवढी विनंती आमची राहील. तर या ठिकाणी आपण उपस्थित राहून जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आपले पहिले सेशन संपले असे आपल्या वतीने जय. धन्यवाद सर. ऍक्च्युली अर्जंटली मला मेसेज होता त्यामुळे मी तुमच्याकडे कमी वेळ देऊ शकलो, परंतु माझा नंबर मी तुम्हाला शेअर केलेला आहे. काय अडचणी असतील तर मला फोन करू शकता. ओके, निश्चित निश्चित. थँक्यू.